आजच्या व्हिडिओजमध्ये आपण एरर्सवर डिपेंड असणारे प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करणार आहोत. तर विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स इथे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत जे एरर्स या आर्टिकलवर डिपेंड्स आहेत. आता एरर संदर्भात याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण एरर म्हणजे काय किंवा एररचे टाइप्स काय आहेत किंवा एररच्या ट्रिक्स कशा सॉल्व्ह करायच्या आहेत ते आपण सविस्तररित्या डिस्कस केलेलं आहे. आता एररमध्ये ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल, त्यावेळेस कुठल्या ट्रिक्स आपल्याला वापरायच्या आहेत ते आपण सविस्तररित्या डिस्कस केलेले आहेत. आजच्या व्हिडिओजमध्ये आपण जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत जे क्रिटिकल्स आहेत, जे मुलांना सॉल्व्ह करण्याकरता थोडंसं प्रॅक्टिसची गरज आहे, तर असे प्रॉब्लेम्स आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे आहेत. बघा, पहिला प्रॉब्लेम्स आपण बघू. द रेजिस्टन्स R इज इक्वल टू, सो द रेजिस्टन्स R इज इक्वल टू V by I. So this is the equations which is given by Ohms. This is called as Ohm's law, where V is equal to 100 plus minus 5 volts and I is equal to 10 plus minus 0.2 amperes. So what is percentage error in R? R means what? Resistance. तर आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये रेजिस्टन्स मधला पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे पर्सेंटेज एरर म्हणजे काय. तर पर्सेंटेज एरर काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रिलेटिव्ह एरर माहिती पाहिजे, कारण पर्सेंटेज एररचा कॉन्सेप्ट असा आहे, रिलेटिव्ह एरर. या रिलेटिव्ह एररला जर तुम्ही रिलेटिव्ह एरर मल्टिप्लाइड बाय 100 याला म्हणू आपण पर्सेंटेज एरर. मग आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? सुरुवातीला आपल्याला करावं लागेल रिलेटिव्ह एरर काढावं लागेल आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करावं लागेल. मग आता हे दिलेले जे काही इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल ते बघा. आता या इक्वेशन्समध्ये आपण काय करू की सर्वप्रथम इक्वेशन्स लिहू. R इज इक्वल टू V बाय I आणि इथे मी जी तुम्हाला ट्रिक्स दिलेली आहे ती ट्रिक्स आपल्याला इथे यूज करायची आहे. आणि ट्रिक्स अशी आहे की जर डिव्हिजन असेल तर या डिव्हिजनला आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार बघा. सर्वप्रथम रेजिस्टन्सचा आपण काढू पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर साठी आपण रिलेटिव्ह एरर काढू रेजिस्टन्सचा. तर रिलेटिव्ह एरर काय आहे? डेल्टा R अपॉन R मल्टिप्लाइड बाय 100. आता जो डेल्टा R अपॉन R आहे याला म्हणतात रिलेटिव्ह एरर, ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय 100. तर हा टोटल काय झाला? पर्सेंटेज एरर. कोणाचा? रेजिस्टन्सचा. तर असा प्रत्येक क्वांटिटीचा आपण काय करू? पर्सेंटेज एरर काढू. आता V बाय I, V म्हणजे काय? व्होल्टेज, I म्हणजे काय? करंट. तर व्होल्टेजचा पर्सेंटेज एरर काय येणार? डेल्टा V बाय V मल्टिप्लाइड बाय 100. डेल्टा V बाय V काय रिप्रेझेंट करणार? रिलेटिव्ह एरर. आणि त्याला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर ते काय होईल? पर्सेंटेज एरर. आता इथे डिव्हिजन आहे. डिव्हिजन असेल तर कुठलं साइन आपण वापरतो हे आपण पाहिलं आहे आपल्या ट्रिक्समध्ये. मी तुम्हाला जो टेबल दिलाय त्या टेबलमध्ये आपण बघितलेलं आहे. तर तिथं आपण कुठलं साइन वापरणार? प्लसचं साइन वापरणार. आणि I करंट आहे, तर करंटचा जो रिलेटिव्ह एरर आहे तो आहे डेल्टा I अपॉन I आणि त्याला मल्टिप्लाइड बाय काय करणार आपण? 100 करणार, म्हणजे ते काय होईल? पर्सेंटेज एरर. तर आता काय करू आपण? दिलेल्या व्हॅल्यूज इथं ठेवू. आता दिलेल्या व्हॅल्यूज आहे, V ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. V ची व्हॅल्यू आहे V इज इक्वल टू 100 प्लस मायनस 5. त्यानंतर I आहे, करंट दिलेला आहे आपल्याला 10 प्लस मायनस 0.2. आता बघा याच्यातली डेल्टा ची व्हॅल्यू कुठली असते आणि ओरिजिनल व्हॅल्यू कुठली असते? सर्वात सुरुवातीची जी व्हॅल्यू असते ती असते ट्रू व्हॅल्यू आणि प्लस मायनस नंतरची जी व्हॅल्यू असते ती असते डेल्टाची व्हॅल्यू. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला डेल्टा V पाहिजे, तर डेल्टा V ची व्हॅल्यू कोणता येणार? आता बघा इथं ही जी 100 आहे ही 100 कशाची व्हॅल्यू आहे? V ची. आणि डेल्टा प्लस मायनस 5 कशाची व्हॅल्यू आहे? डेल्टा V ची. त्याचप्रमाणे इथं 10 जी आहे ती ट्रू व्हॅल्यू आहे. ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय? I. आणि प्लस मायनस डेल्टा 0.2 म्हणजे डेल्टा I. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, प्लस मायनसच्या नंतरची जी काही व्हॅल्यू असेल ती कशाची असेल? डेल्टाची व्हॅल्यू असेल. आता बघा आपण व्हॅल्यू सगळ्या पुट करणार आहोत तिथं. आता डेल्टा V म्हणजे काय? 5. सो वी कॅन राईट हियर 5 अपॉन V. V म्हणजे ओरिजिनल ट्रू व्हॅल्यू 100 मल्टिप्लाइड बाय किती? 100 प्लस डेल्टा I किती आहे? 0.2 अपॉन I किती आहे? 10 मल्टिप्लाइड बाय किती? 100. आता याचं कॅल्क्युलेशन्स किती येणार? 100 गेट कॅन्सल, इथला एक 0 कॅन्सल होईल, म्हणजे इथे किती येतील? 5 प्लस इथे किती येतील? 0.2 मल्टिप्लाइड बाय 10 मीन्स व्हॉट? ओनली 2. सो 5 प्लस 2 मीन्स व्हॉट? 7. सो 7%. दॅट इज द
percentage error in R. So this is the value of percentage error in R. So what is the correct option? Which one is correct option here? Second option, 7%. That is the percentage error in resistance. So let us solve next problem. Next problem also depends on error. Now see here, a physical parameters. Which physical parameters are here? Small a is the physical parameter, can be determined by measuring the parameters B, C, D and E using the relation. So this relation is given to us. So first of all, write whatever may be the relation is given, that is small a is equal to. So write down first of all, given a is equal to b to the power alpha into c to the power beta upon d to the power gamma and e to the power delta. So this is the relation. If maximum error in the measurement of B, C, D and E are given, so the errors are given. So the errors in B, that is B1%, error in C, that is C1%. So it is given. So you should write the given all these things. So B, percentage error in B is, it is given, that is B1%. Then in C, C1%. Then D1. Then for D, that is D1%. And E, that is E1%. So it is E1%. So percentage error in B, percentage error in C, percentage error in D and percentage error in E, it is given, that is B1%, C1%, D1% and E1%. Now how can we solve these problems? So then the maximum error in the value of A determined by the experiment is, आता आपल्याला A चा पर्सेंटेज एरर काढायचा आहे. मॅक्सिमम एरर म्हणजेच काय? पर्सेंटेज एरर. तर पर्सेंटेज एरर काढण्यासाठी सर्वात आधी त्या दिलेल्या रिलेशनचा आपण पर्सेंटेज एरर काढू. ए चा पर्सेंटेज एरर जेव्हा जेव्हा येईल तेव्हा काय करायचं, डेल्टा ए अपॉन ए त्याला मल्टिप्लाइड बाय काय करायचं 100. हा कोणाचा पर्सेंटेज एरर झाला? ए चा. आता बी चा पर्सेंटेज एरर, आता बी च्या डोक्यावर काय पॉवर आहे अल्फा, तर हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला आपण आधीच याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलाय. अल्फा ॲज इट इज लिहा. आता बी चा पर्सेंटेज एरर कसा लिहिणार? बी चा पर्सेंटेज एरर लिहिणार डेल्टा बी अपॉन बी इन मल्टिप्लाइड बाय 100. मल्टिप्लिकेशन आहे तरी कुठलं साइन वापरायचं? प्लसचं. प्लस सी, सी चा पॉवर एक्सपोनेन्शियल फॉर्म काय? बीटा. सो बीटा दॅट इज डेल्टा सी अपॉन सी मल्टिप्लाइड बाय 100. इथे डिव्हिजन आहे, डिव्हिजनला सुद्धा कोणतं साइन वापरायचं? प्लसच वापरायचं. जो काही टेबल तुम्हाला दिलेला आहे तो टेबल व्यवस्थितरित्या जर तुम्ही केला तर तुम्हाला हे प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह करता येतील. तर डी चा एक्सपोनेन्शियल काय? गॅमा डेल्टा डी अपॉन डी मल्टिप्लाइड बाय 100. हे आपण सगळे पर्सेंटेज एररच्या फॉर्ममध्ये लिहित आहोत. त्याच्यानंतर ई साठी काय येणार आहे? डेल्टा. सो डेल्टा ई अपॉन ई मल्टिप्लाइड बाय 100. आता आपण बघू की दिलेलं काय. तर गिवन काय आपल्याला? पर्सेंटेज एरर इन बी आपल्याला दिलेलं आहे. किती आहे? B1. मग आपण त्या पर्सेंटेज एरर इन बी च्या ठिकाणी काय लिहिणार? B1% लिहिणार. सो अल्फा ॲज इट इज राहील. त्याच्यानंतर इथं लिहिणार B1% प्लस इथं बीटा ॲज इट इज. हा जो दिलेला आहे पर्सेंटेज एरर इन सी, हा आपल्याला दिलेला आहे काय? C1% प्लस त्याच्यानंतर पर्सेंटेज एरर इन डी आपल्याला दिलेला आहे. किती दिले आहे? D1%. सो गॅमा इज ॲज इट इज D1% प्लस डेल्टा ॲज इट इज आणि स्मॉल ई पर्सेंटेज एरर दिले आहे आपल्याला E1 दॅट इज E1%. म्हणजे आपलं जे काही करेक्ट ऑप्शन आहे हे करेक्ट ऑप्शन कुठलं आहे? लास्ट ऑप्शन. सो लास्ट ऑप्शन इज करेक्ट हिअर. लक्षात द्या, याच्यासाठी तुम्हाला दोन ट्रिक्स इथं वापरावं लागतील. मल्टिप्लिकेशनचा एक फॉर्म्युला आहे त्या टेबलमध्ये, मल्टिप्लिकेशनचा आणि इथं डिव्हिजनचा.
कुठलाही असेल बघा, सबट्रॅक्शन असेल, ॲडिशन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, त्याच्यानंतर डिव्हिजन असेल, साईन कुठला वापरायचं आहे तुम्हाला, प्लसचं साईन वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एररचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतील. नेक्स्ट प्रॉब्लेम विच इज ऑल्सो डिपेंड्स ऑन एरर. आता एररवरचा जो काही प्रॉब्लेम्स दिला आहे तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आणि याच्यामध्ये बघा काय दिलं आहे, पर्सेंटेज एरर म्हटलं आहे त्यांनी. आणि हे जे पर्सेंटेज एरर आहे हे मेजरमेंट ऑफ लेंथ, म्हणजे लेंथचं पर्सेंटेज एरर आणि टाईमचं पर्सेंटेज एरर पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम. तर आपल्याला सिम्पल पेंडुलमचा कन्सेप्ट माहिती पाहिजे त्याच्यामध्ये. तर इथं आपण जे गिवन आहे ते आधी सुरुवातीला लिहू. गिवन मध्ये आपल्याला दिले आहे पर्सेंटेज एरर इन लेंथ, म्हणजे लेंथचा पर्सेंटेज एरर आपल्याला दिला आहे किती आहे, 1%. सो लेंथचा पर्सेंटेज एरर आहे 1% आणि टाईमचा जो पर्सेंटेज एरर आहे ते आहे 2%. सो टाईमचा आहे 2%. तर हे आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला लेंथ आणि टाईमचा पर्सेंटेज एरर दिलेला आहे. आता प्रश्न निर्माण होतो की सिंपल पेंडुलमचा आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. देन मॅक्सिमम एरर इन द मेजरमेंट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज. आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे की सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड कोणत्या फॉर्म्युल्याने काढतात तो फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. तर तो जो फॉर्म्युला आहे तो सर्वांना माहिती आहे. तो फॉर्म्युला आहे टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2π√L/g. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. जर हा फॉर्म्युला माहिती नसेल तर तुम्हाला पर्सेंटेज एरर अजिबात काढता येणार नाही. कारण सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड जर काढायचा असेल तर कॅपिटल टी इज इक्वल टू 2π√L/g हा फॉर्म्युला माहीत असणं फार आवश्यक आहे. मग आता हा फॉर्म्युला माहीत असून आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला मॅक्सिमम एरर काढायचा आहे इन द मेजरमेंट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हा याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. जीचा अर्थ काय होतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो स्मॉल जी स्टँड्स फॉर व्हॉट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता आपल्याला स्मॉल जी ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करणार हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता बघा इथं रूट आहे, तर रूट आपल्याला काढून टाकायचं आहे. त्याच्यामुळे काय करू आपण, स्क्वेअरिंग करू बोथ साइडची. सो स्क्वेअरिंग बोथ साइड्स केलं तर या साइडचा टी स्क्वेअर होईल, इथं 2 चा स्क्वेअर 4 होईल, इथं पाय स्क्वेअर होईल इंटू L/g राहणार. आता आपल्याला जी काढायचं आहे तर जी या साईडला घेऊ, म्हणजे टी स्क्वेअर कुठे येईल, इथं डिनॉमिनेटर राहील. सो देअरफॉर जी इज इक्वल टू 4π² इंटू L/g. च्या ठिकाणी काय येणार आहे, टी स्क्वेअर येणार आहे. आता लक्ष द्या, हा जो 4π² आहे, हा 4π² ही जी टर्म आहे ही कोणती टर्म आहे, ही कॉन्स्टंट आहे. कारण 4 सुद्धा काय नंबर आहे आणि पाय मीन्स व्हॉट 3.14. तर ही जी 4π² आहे ही जी टर्म आहे ही आहे कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे आपण ते विचारात घेणार नाही. फक्त आपल्याला जी इज इक्वल टू काय येणार, L/t² येणार. आता याचा पर्सेंटेज एरर तुम्हाला काढायचा. तर जीचा पर्सेंटेज एरर कसा काढणार तुम्ही, जीचा पर्सेंटेज एररसाठी सिम्पली तुम्हाला काय लिहायचं आहे, तुम्हाला लिहायचं आहे ΔG/g मल्टिप्लाइड बाय 100. हा झाला जीचा पर्सेंटेज एरर. त्याच्यानंतर एलचा पर्सेंटेज एरर काय लिहिणार, ΔL/L मल्टिप्लाइड बाय 100 हा लिहिणार एलचा पर्सेंटेज एरर. प्लस आता इथे 2 आहे तर 2 एक्सपोनेन्शियल फॉर्मला इथे 2 लिहिणार. आणि लक्षात घ्या इथे थोडीशी स्टेप्स आपण अलीकडे लिहूया. आता बघा जी चा पर्सेंटेज एरर ΔG/g मल्टिप्लाइड बाय किती 100 इज इक्वल टू एल चा पर्सेंटेज एरर ΔL/L मल्टिप्लाइड बाय 100 प्लस आता टी चा स्क्वेअर आहे म्हणजे इथं डिव्हिजन आहे. कन्सेप्ट तोच वापरायचा आहे आपल्याला. डिव्हिजन असेल तरी आपण कशा साइन वापरत असतो, प्लस वापरत असतो. आता टी स्क्वेअर जो आहे तो 2 जो आहे हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. सर्वात आधी एक एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहा, म्हणजे जो काही पॉवर असेल तो ॲज इट इज लिहा. इथं 2 पॉवर आहे, 2 ॲज इट इज लिहिला. आता टी चा पर्सेंटेज एररचा फॉर्म लिहा. टी चा पर्सेंटेज एरर काय येणार आहे, ΔT/t मल्टिप्लाइड बाय 100. सर्वात आधी तुम्हाला या फॉर्म मध्ये जर लिहिता आलं, दिलेल्या क्वांटिटीज कुठल्याही असो, जर त्या तुम्हाला पर्सेंटेज एररच्या फॉर्म मध्ये लिहिता आल्या की पुढे मग सॉल्व्ह करायला सोपं जाईल.
आता तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची आहे, तर याची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला डेल्टा एल बाय एल मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे टोटल जी टर्म आहे ही पर्सेंटेज एरर इन लेंथ ही दिलेली आहे, ती किती आहे 1%, ती ॲज इट इज ठेवा, प्लस 2 ॲज इट इज आहे, आणि नंतर पर्सेंटेज एरर इन टाइम ही सुद्धा दिलेली आहे, किती आहे 2%, म्हणजे आपण किती लिहिणार, हा 2 चा ॲज इट इज आहे सुरुवातीचा पॉवरचा, सो मल्टिप्लाइड बाय इथे किती येणार आहे डेल्टा टी बाय टी मल्टिप्लाइड बाय 100 काय रिप्रेझेंट करणार आहे, तर पर्सेंटेज एरर इन टी, म्हणून आपण इथे लिहिणार 2%. ठीक आहे, म्हणजे इथं 1% प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 2 किती 4%, 1% प्लस 4% किती होणार 5%. म्हणजे आपलं जे काही पर्सेंटेज एरर इन एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आलेलं आहे ते आहे 5%. अशा तऱ्हेने आपलं कुठलं ऑप्शन करेक्ट आहे, थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे, दॅट इज 5%. अशा पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज एररचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. So let us discuss next problem, and next problem also depends on error. आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा, x a physical quantity that is x it is given. तर x ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे, ती सर्वप्रथम आपण लिहू. x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे x is equal to m to the power a, त्यानंतर l to the power b, त्याच्यानंतर t to the power c. So the percentage error in measurement of m, तो m चा मेजरमेंट पर्सेंटेज एरर आपल्याला दिलेला आहे अल्फा. ठीक आहे, तर आपण इथं गिवन मध्ये लिहिणार की m चं जे काही पर्सेंटेज एरर आपल्याला दिले आहे, m चं पर्सेंटेज एरर दिले आहे आपल्याला अल्फा, m चं पर्सेंटेज एरर आपल्याला दिले आहे, त्याच्यानंतर l चं पर्सेंटेज एरर आपल्याला दिले आहे बीटा, आणि टाइमचं पर्सेंटेज आपल्याला दिलेलं आहे गॅमा. तर हे जे नोटेशन आहे हे नोटेशन तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये यूज करायचे आहे. बघा थोडंसं केअरफुली आणखी की एम एल टी आर अल्फा बीटा गॅमा रिस्पेक्टिवली. सो दीज आर दी पर्सेंटेज एरर रिलेटेड टू एम एल अँड टी. देन मॅक्सिमम पर्सेंटेज एरर इन द क्वांटिटी एक्स. आता या एक्स क्वांटिटीचा तुम्हाला पर्सेंटेज एरर काढायचा आहे, तर पर्सेंटेज एरर काढताना तोच तुम्हाला कन्सेप्ट यूज करायचा आहे. इथं बघा, इथं सगळे एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेले आहेत, सगळे पॉवर दिलेले आहेत, एमचा पॉवर ए आहे, एलचा पॉवर बी आहे, टीचा पॉवर सी आहे. तर याला आपण काय करू ट्रिक्सच्या फॉर्ममध्ये लिहू. आधी आपण काय करू, या एक्सला पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये लिहू. काय येईल पर्सेंटेजचा फॉर्म एक्सचा, डेल्टा एक्स अपॉन एक्स मल्टिप्लाइड बाय 100 इज इक्वल टू, हा ए सुरुवातीला लिहू, पॉवर आपण सुरुवातीला लिहित असतो ए. एमचा पर्सेंटेज एरर काय राहील, डेल्टा एम अपॉन एम मल्टिप्लाइड बाय 100 प्लस बी, बी पॉवर आहे, बीला आधी लिहायचा. आपल्याला माहीत आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण टेबलमध्ये शिकलो की बीचा जो फॉर्म आहे हा जो पॉवर आहे आधी लिहायचा बी. नंतर एलचा पर्सेंटेज एरर कसं लिहिणार आपण, ऑब्विसली डेल्टा एल अपॉन एल मल्टिप्लाइड बाय 100. त्यानंतर टी आहे, बघा इथं मल्टिप्लिकेशन जरी असेल तरी आपण कशाचं साईन वापरतो, ॲडिशनचं. तर याकडे लक्ष असू द्या, इथे सुद्धा एल आणि टीच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, आपण ॲडिशनचं साईन वापरणार. आणि हा जो सी आहे जो पॉवर आहे तो आधी लिहिणार, आणि टीचा जो पर्सेंटेज एरर आहे तो लिहिणार आपण डेल्टा टी अपॉन टी मल्टिप्लाइड बाय 100. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला गिवन काय काय आहे, तर गिवन जे काही आहे तुम्हाला ते गिवन काय आहे, डेल्टा एम बाय एम मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे पर्सेंटेज एरर इन एम किती दिला आहे अल्फा. मग आपण काय लिहिणार, हा ही टर्म जी आहे ही ॲज इट इज लिहू आपण. ही टर्म आहे ए, त्याच्यानंतर पर्सेंटेज एरर इन एम आहे अल्फा, इथं अल्फा येणार, नंतर प्लस ॲज इट इज बी ॲज इट इज. त्याच्यानंतर पर्सेंटेज एरर इन लेंथ आपल्याला दिली आहे, तर ही आहे पर्सेंटेज एरर इन लेंथ, आणि पर्सेंटेज एरर इन लेंथ म्हणजे काय बीटा, तर इथं आपण लिहिणार आहे बीटा प्लस सी ॲज इट इज लिहू आपण. त्याच्यानंतरची जी टर्म आहे पर्सेंटेज एरर इन टी टाईम, तर पर्सेंटेज एरर इन टाईम आपल्याला दिलेलं आहे गॅमा, तर गॅमा आपण इथे लिहू. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जे काही ॲन्सर मिळेल ती या प्रकारे असेल, ए अल्फा प्लस बी बीटा प्लस सी गॅमा. तर याच्यामध्ये बघा कुठला ऑप्शन्स करेक्ट राहील, तर याच्यामधलं जे काही ऑप्शन्स आहे तर हे फर्स्ट ऑप्शन इथं करेक्ट राहील. अशा पद्धतीनं एररवरचे प्रॉब्लेम्स फार सोपे आहेत. जर तुमचा तो टेबल जर लक्षात असेल, ट्रिक जर लक्षात असतील तर तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल.
नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, a physical quantity A is related to the four observations. So there are four observations A, B, C, D as follows. आता बघा या चार जे ऑब्झर्वेशन दिले त्याचे पर्सेंटेज एरर सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण ते पर्सेंटेज एरर आपण इथे लिहून घेऊ. गिव्हनमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. गिव्हनमध्ये आपल्याला दिलं आहे एचा पर्सेंटेज एरर किती आहे. एचा पर्सेंटेज एरर 1% दिला आहे. तर एचा पर्सेंटेज एरर आहे 1%. त्यानंतर बीचा पर्सेंट जो आहे पर्सेंटेज एरर तो किती दिलेला आहे 3%. सीचा पर्सेंटेज एरर किती दिला आहे 2%. आणि डीचा पर्सेंटेज एरर किती दिला आहे 2%. तर अशा पद्धतीने आपल्याला पर्सेंटेज एरर जे आहेत ते चार ऑब्झर्वेशन्स दिलेली आहेत. कोणकोणते चार ऑब्झर्वेशन्स आहेत ते ए बी सी डी. आणि ए बी सी डीचे ऑब्झर्वेशन्स पर्सेंटेज एरर आहेत 1%, 3%, 2% आणि 2%. आता बघा दिलेली इक्वेशन्स ते आहे ते सर्वप्रथम लिहू आपण. दिलेले इक्वेशन्स आहे ए इज इक्वल टू A² इंटू BQ अपॉन C इंटू रूट D. ठीक आहे. तर सर्वात आधी लक्ष द्या इथं एचा पॉवर 2 आहे, बीचा पॉवर 3 आहे, सीचा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. आणि रूट डी म्हणजे काय, रूट म्हणजे काय 1/2. तर आपण काय करू शकतो हेच इक्वेशन कशा पद्धतीने लिहू शकतो. ए इज इक्वल टू A² इंटू BQ अपॉन सीचा पॉवर काही नाही म्हणजे किती लिहायचा 1 लिहायचा इंटू डीचा पॉवर. आता डीचा पॉवर किती लिहिणार रूट. रूटचा अर्थ काय होतो 1/2 म्हणजे डीचा पॉवर काय येणार आहे 1/2 येणार आहे. आता हे आपण सॉल्व्ह करूया पर्सेंटेज एरर काढूया. तर सर्वप्रथम एचा पर्सेंटेज एरर आपण लिहिणार डेल्टा ए अपॉन ए मल्टिप्लाइड बाय 100 हा झाला पर्सेंटेज एरर. आता बीचा एचा पर्सेंटेज एरर स्मॉल एचा पर्सेंटेज एरर कसं लिहिणार जो पॉवर आहे 2 तो आधी लिहायचा. तुम्ही आधी लिहिला मल्टिप्लाइड बाय स्मॉल एचा पर्सेंटेज एरर येणार आहे डेल्टा ए अपॉन ए मल्टिप्लाइड बाय 100 प्लस इंटू आहे प्लस वापरायचं. A3 जो आहे तो पॉवर आहे. पॉवर काय करणार आधी लिहिणार. आणि आता स्मॉल बीचा पर्सेंटेज एरर कसा लिहायचा डेल्टा बी अपॉन बी मल्टिप्लाइड बाय 100. आता डिव्हिजनमध्ये सी आणि डी आहे. डिव्हिजन जरी असेल तरी साईन कोणतं वापरायचं प्लसचंच वापरायचं प्लस. आता याचा पॉवर किती आहे 1. तर सर्वात आधी आपण 1 ठेवू ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय सीचा जो आहे पर्सेंटेज एरर तो आहे डेल्टा सी बाय सी मल्टिप्लाइड बाय 100 प्लस. ठीक आहे. परत पॉवर डीचा पॉवर आहे 1/2. 1/2 का घेतलं तर रूटचा अर्थ होतो 1/2. तर 1/2 आधी लिहू आपण पॉवर. त्याच्यानंतर इंटूमध्ये डीचा काय येणार आहे पर्सेंटेज येणार डेल्टा डी बाय डी मल्टिप्लाइड बाय किती 100. ठीक आहे. तर हे आपण घेतलं आहे पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये. तर पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये घेतल्यानंतर आता हे कॅल्क्युलेट करायचं आहे 2 ॲज इट इज. आता डेल्टा एचा जो पर्सेंटेज एरर आहे तो किती दिलेला आहे. एचा पर्सेंटेज एरर दिला आहे 1%. म्हणून आपण डेल्टा एचा जो पर्सेंटेज एरर आहे तो लिहिणार आपण 1%. त्याचप्रमाणे बीचा पर्सेंटेज एरर आहे 3%, सीचा पर्सेंटेज एरर आहे 2% आणि डीचा पर्सेंटेज एरर आहे 2%. तर ह्या व्हॅल्यूज आपण तिथे ठेवूया. म्हणजे आपण एच्या ठिकाणी किती ठेवू 1% ठेवू. सो मल्टिप्लाइड बाय 1% प्लस 3 ॲज इट इज. आता आपल्याकडे बीचा पर्सेंटेज एरर माहिती पाहिजे. तर बीचा पर्सेंटेज एरर त्याच्यानंतर सीचा पर्सेंटेज एरर त्याच्यानंतर डीचा पर्सेंटेज एरर. ह्या चारही पॅरामीटरच्या व्हॅल्यूज जर आपण ठेवल्या तर किती येणार आहे तर 3 मल्टिप्लाइड बाय बीचा पर्सेंटेज एरर किती दिलं आहे 3%. म्हणजे आपण इथं ठेवणार आहोत 3% प्लस 1 ॲज इट इज लिहूया मल्टिप्लाइड बाय सीचा पर्सेंटेज एरर किती दिला आहे 2%. तर इथं आपण 2% लिहू प्लस 1/2 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय डीचा पर्सेंटेज एरर जो आहे तो किती आहे तो आहे 2%. म्हणून आपण इथं 2% लिहू. आता बघा याचं कॅल्क्युलेशन करताना काय करणार. तर याचं कॅल्क्युलेशन करताना हे 2 तर कॅन्सलच होतील. आता शिल्लक काय राहील 2 इंटू 1% दॅट इज 2% प्लस 3 इंटू 3% दॅट इज 9% प्लस 1 इंटू 2% दॅट इज 2%. इथं प्लसमध्ये काही नाही म्हणजे किती होणार आहे 1%. आता याचे करू आपण ॲडिशन करताना याचे ॲडिशन किती येणार बघा 2 प्लस 9 11 प्लस 2 that is 13 plus 1 14. So exactly answer is 14%. So which option is correct here? So last option is correct here, that is a 14%. So let us discuss next problem. Next problem is related to also errors. Now see the percentage error in the measurement of mass and speed are.
So now whatever may be the given things in these problems, just you have to write all these things here. So we should write here, that is the percentage error in mass, it is given 2%. Then the percentage error in speed, that is velocity, it is given in 3%. म्हणजे तुम्हाला इथं मासची पर्सेंटेज एरर दिले आहे 2%, वेलोसिटीचं पर्सेंटेज एरर दिले आहे 3%. Now how much will be the maximum error in the estimation of kinetic energy often measuring mass and speed? So see, first of all you should know how we can calculate the kinetic energy. So it is very simple formula to calculate kinetic energy. So first of all we have to write that formula. That formula is kinetic energy is exactly equal to 1/2 mv square. So this is the formula to calculate kinetic energy. Now see, percentage error in mass and velocity, it is given, so 2% and 3%. So see here, so kinetic energy percentage error in kinetic energy, we can write that is delta kinetic energy upon kinetic energy multiplied by 100. We have to calculate the value of this, that is percentage error in kinetic energy. So first of all we have to write all the parameters in percentage error. आता बघा याच्यामध्ये 1/2 जो आहे तो 1/2 काय सांगतो आपल्याला, 1/2 आपल्याला सांगतोय दॅट इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू. आणि हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट असल्यामुळे आपल्याला त्याचा पर्सेंटेज एरर घ्यायचा नाही आहे. मग फक्त पर्सेंटेज एरर कोणाचा घ्यायचा, मास आणि वेलॉसिटीचा. मग मासचा पर्सेंटेज एरर काय फॉर्म आहे मासचा पर्सेंटेज एररचा, दॅट इज डेल्टा एम अपॉन एम मल्टिप्लाइड बाय 100. त्याच्यानंतर इंटू आहे, इंटू असेल तर आपण काय लिहितो, प्लस लिहितो. प्लस आता व्ही स्क्वेअर आहे, आता स्क्वेअर किती आहे म्हणजे पॉवर किती आहे, व्हीचा 2 आहे, म्हणून पहिले काय करणार आपण, पॉवर लिहिणार 2. आता वेलॉसिटीचा पर्सेंटेज एररच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. वेलॉसिटीला पर्सेंटेज एररच्या फॉर्ममध्ये काय लिहिणार, डेल्टा व्ही बाय व्ही मल्टिप्लाइड बाय 100. कसा सॉल्व करणार होता हा, आता ज्या काही व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सर्वप्रथम आपण इथे ठेवू. आता बघा पर्सेंटेज एरर इन मास तुम्हाला दिलेला आहे 2%, म्हणजेच तुम्ही काय करणार इथं, पर्सेंटेज एरर इन मास तुम्हाला दिले आहे 2%, म्हणजे इथं तुम्ही व्हॅल्यू लिहिणार 2% मध्ये आहे प्लस ॲज इट इज लिहा. त्याच्यानंतर पॉवर आपण ॲज इट इज ठेवला आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे म्हणून, तर 2 ॲज इट इज ठेवला आहे आपण, 2 ॲज इट इज ठेवा मल्टिप्लाइड बाय. आता इथं जो दिला आहे तुम्हाला पर्सेंटेज एरर इन वेलॉसिटी, ती पर्सेंटेज एरर इन वेलॉसिटी तुम्हाला दिली आहे 3%, म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे, 3% घ्यायचं आहे. तर एकदा का व्हॅल्यू, सर्वात महत्त्वाचं याच्यामध्ये की तुम्हाला दिलेलं इक्वेशन पर्सेंटेज एररच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. पर्सेंटेज एररच्या फॉर्ममध्ये एकदा तर तुम्ही ते इक्वेशन्स लिहिलं तर ते काही पर्सेंटेज एरर तुम्हाला दिलेली असतील प्रॉब्लेम्समध्ये, तर ते पर्सेंटेज एररच्या व्हॅल्यू तुम्हाला इथं पुट करायचं. जसं इथं तुम्हाला पर्सेंटेज एरर इन मास आणि पर्सेंटेज एरर इन वेलॉसिटी या दोन्ही क्वांटिटी दिलेल्या आहेत. बघा या दोन फिजिकल क्वांटिटीज आहेत. मास त्याचं पर्सेंटेज एरर आहे 2%, वेलॉसिटीसुद्धा दिली आहे, त्याचं पर्सेंटेज एरर आहे 3%. तर ह्या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला काय करावं लागेल, या इथे ठेवावं लागेल. परंतु याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय, कोणतंही इक्वेशन असेल, दिलेलं इक्वेशन असेल, त्या इक्वेशनचं सर्वात आधी काय करायचं, कॉन्स्टंट असेल तर त्या निग्लेक्ट करा. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू जर असतील तर फक्त फिजिकल क्वांटिटीज घ्या आणि या फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला पर्सेंटेज एररच्या फॉर्ममध्ये लिहा. आधी सर्वात आधी पर्सेंटेज एररच्या फॉर्ममध्ये जर का तुम्हाला दिलेल्या फिजिकल क्वांटिटी जर तुम्हाला लिहिता आल्या तर तुम्हाला इझिली सॉल्व करता येईल. तर मास बघा, मासचं पर्सेंटेज एरर काय येणार, डेल्टा एम बाय एम मल्टिप्लाइड बाय 100. त्याचप्रमाणे वेलॉसिटीचं पर्सेंटेज एरर कसं लिहिता येईल, डेल्टा व्ही बाय व्ही मल्टिप्लाइड बाय 100. आता हा जो 2 आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे म्हणून तो आपण पुढे ठेवतो. त्याप्रमाणे जर आपण अशा व्हॅल्यूज जर पुट केल्या तर याचा ॲन्सर किती निघेल, इथं 2% प्लस 2 3 6%. सो 6 + 2 दॅट इज 8%. सो इट इज व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम्स. म्हणजे आपण आणखी इथं सेकंड आपला ऑप्शन्स काय असेल, करेक्ट असेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही जे काही मी ते तुम्हाला ट्रिक्स सांगितलेले आहेत, त्या ट्रिक्स म्हणजे काय, जो काही टेबल दिले आहे तो टेबल तुम्हाला बाय हार्ट असेल आणि अशा प्रॉब्लेम्स सॉल्व करण्याची जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर निश्चित तुम्हाला एररवरचा कसलाही प्रॉब्लेम सॉल्व करता येऊ शकतो.